वेलकम टू एलिमेंट्रिक्स. नमस्कार सगळ्यांना. लक्षात घ्या, आपल्या बोर्डच्या एक्झामसाठी राहिलेले आहेत फक्त आजपासून 10 दिवस राहिलेले आहेत. तर या 10 दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही 90+ मार्क्स हे एक्झाम मध्ये आणू शकतात. त्याच्यासाठी आपण एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. कारण कसं असते माहिती आहे का, स्ट्रॅटेजी आणि तुमचं प्रॉपर प्लॅनिंग जर असेल तर तुम्हाला अजूनही 90+ हे मार्क्स पडू शकतात. आणि आज आपण तेच 90+ मार्क्स आपण बोर्ड एक्झाम मध्ये कसं आणू शकतो त्याच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर लक्षात घ्या, लास्टचे 10 दिवस म्हणजे काय, तर हे 10 दिवस म्हणजे नवीन सिलेबस नाही. ते लास्टचे 10 दिवस म्हणजे एक स्मार्ट रिव्हिजन, ठीक आहे, विथ बेस्ट स्ट्रॅटेजी. या दोन गोष्टी म्हणजे एक तुम्हाला स्मार्ट रिव्हिजन पाहिजे ते पण स्ट्रॅटेजीनुसार, आणि मग तुम्ही 90+ मार्क्स हे स्कोर करू शकतात. तर त्याच्यासाठी आपण 3 फेजेस मध्ये आपण बनवलेलं आहे. तर पहिली जी काही फेज आहे त्या पहिल्या फेज मध्ये तुम्हाला लाईट रिव्हिजन करायची. काय करणार, या लाईट रिव्हिजन मध्ये काय करणार, तुमचे जे काही सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी यांच्यामध्ये तुम्हाला एक 1 बाय 1 चॅप्टर्स तुम्हाला काय करायचे, रिव्हिजन करायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यातनं एक शॉर्ट्स नोट्स असतील किंवा त्याच्यातले जे काही फॉर्म्युलेज असतील त्याचे तुम्ही एक स्पेशल शीट्स बनवू शकता, जे की तुम्हाला नंतरच्या 10 दिवसांसाठी कामात येणार आहेत. जर ऑलरेडी बनवलेले असतील तर ते वेल अँड गुड असेल, कारण जर ऑलरेडी बनवलेले असतील तर तुम्हाला काय, जस्ट तुमचा जो काही टाइम आहे तो टाइम वाचणार. तर या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रिवाइज 1 चॅप्टर फ्रायसाठी. आता हे कसं करायचंय, तर लक्षात घ्या, जेवढे पण चॅप्टर असतील, आता ऑब्व्हियसली सगळे चॅप्टर तुम्ही रीड करणार नाही. याच्यात काय करावं लागेल तुम्हाला, की जे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत म्हणजे ज्यांचं वेटेज हाय आहे ते चॅप्टर्स तुम्हाला काय करायचे, रिवाइज करायचे. आणि रिवाइज कसे करायचे, थ्राइस अ डे. थ्राइस अ डे का म्हटलं आपण, कारण एका चॅप्टरला तुम्हाला 3 वेळेस ते रिवाइज करायचे. आता 3 वेळेस का म्हणतोय, कारण फर्स्ट टाइम कसं असते की तुम्हाला काही गोष्टी समजणार आहेत, दुसरा टाइम अजून जास्त समजतील, आणि तिसऱ्या वेळेस ज्या असतील ते तुम्हाला अजून कन्सेप्ट पण क्लिअर होईल, आणि ज्या काही गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत ते तिसऱ्या वेळेस भरपूरदा लक्षात राहतील. म्हणून आपण ही थ्राइस अ डे ची एक टेक्निक वापरलेली आहे. तर या पहिल्या फेज मध्ये जास्त करायचं काही नाही, तुम्हाला लाईट रिव्हिजन करायची. तुम्हाला प्रॉपर ज्या काही नोट्स रेडी असतील त्या वाचायचे आहेत. त्याचा अजून छोट्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक माइंड मॅपच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही पण ते तयार करू शकतात, आणि फॉर्म्युलेज ऑब्व्हियसली. या पहिल्या फेज मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्सची सुद्धा प्रॅक्टिस करायची. का, कारण न्यूमेरिकल्स हे ऑलमोस्ट 2 किंवा 3 मार्कापर्यंत पण येतात, ठीक आहे. तर या फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी मी मॅथ्सचा इथं बोलत नाही आहे. तर त्याच्यानंतर आहे फेज 2. आता फेज 2 मध्ये काय आहे, रायटिंग प्रॅक्टिस इज द की, असं आपण लिहिलेलं आहे. आता रायटिंग प्रॅक्टिस का की आहे, की किंग आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. जेवढा कॉन्फिडन्स बूस्ट होईल तेवढे मार्क्स तुमचे काय होतील, वाढत जातील. मग आता याच्यात करायचं काय तुम्हाला, तर याच्यात करायचं असेल की तुम्हाला मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्यायचे. मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर घेऊन तुम्हाला ते 1 बाय 1 सॉल्व्ह करायचे. आता हे नुसतं सॉल्व्ह नाही करायचे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, याच्यात तुम्हाला जो पण क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार त्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक टाइम लिमिट लावायचे. आता टाइम लिमिट का, कारण आपला जो बोर्डचा पेपर आहे तोही 3 तासाचा असतो. मग त्या 3 तासाच्या याच्यात आपला किती पेपर मॅक्झिमम सॉल्व्ह होते, आपल्याला किती वेळ लागतोय, एखाद्या मोठ्या क्वेश्चन साठी किती वेळ लागतोय, छोट्या क्वेश्चन साठी किती वेळ लागतोय, हे तुम्हाला पूर्ण सेटअप तो कळला पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतोय की ते मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर प्लस तुम्हाला टाइमर सेट करायचा आहे. आणि मग याच्यातनं तुम्हाला अजून लक्षात येईल की आपण कुठल्या सेक्शन मध्ये वीक आहे, आपण कुठल्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत. मग याच्याने तुम्हाला कळेल की आपण नंतरच्या येणाऱ्या दिवसांमध्ये 2-3 दिवसात आपण त्याच्यावर एक स्ट्रॅटेजी बनवू शकतो, आणि तिथून आपले जो काही स्कोरिंग मार्क्स आहे तो 90+% आपण आणू शकतो. हे झालं. त्याच्यानंतर डायग्राम आणि प्रेझेंटेशन प्रॅक्टिस, ही जी काही फेज आहे, मी याच्या डायग्राम आणि प्रेझेंटेशन प्रॅक्टिस का म्हणलो, कारण तुम्ही हे बघा कसं असतं की थिअरी प्लस डायग्राम असे मार्क्सचं वेटेज हे सेपरेशन केलेलं असतं. जर तुम्हाला डायग्रामवरूनच जर तुम्हाला थिअरी लिहिता येत असेल तर ऑब्व्हियसली तिथे हे मार्क्स तुमचे वाढणार. कारण कसं असतं की काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो, काहींना थिअरी आठवते डायग्राम आठवत नाही, काहींना डायग्राम आठवते थिअरी आठवत नाही. मग हे आपण अल्टरनेटली, मी तर म्हणतो डायग्राम जर तुमची पाठ असेल तर तुम्ही त्याच्यावर थिअरीवर कन्वर्ट करू शकतात. आणि याचं सगळ्यात इम्पॉर्टंट जर यूज कुठं होत असेल तर बायोलॉजीमध्ये. कसं असतं की बायोलॉजीमध्ये खूप साऱ्या तुमचे डायग्राम्स असतात आणि थिअरी खूप सारी असते. म्हणून तुम्ही या फेज 2 मध्ये डायग्रामची प्रॅक्टिस खूप करा, ठीक आहे. त्याच्यानंतर वीक टॉपिक रिवाइज उरली, आणि वर्षभरात तुम्हाला लक्षात आलंच असेल की कुठले टॉपिक हे वीक आहेत, कुठले टॉपिक आपले स्ट्रॉंग आहेत. तर या फेज 2 मध्ये तुम्हाला करायचे काय, जे टॉपिक वीक असतील ते वीक टॉपिकची तुम्हाला रिवाइज करायची या फेज 2 मध्ये, ठीक आहे. आय होप तुम्हाला फेज 1 आणि फेज 2 लक्षात आलेले असेल. त्याच्यानंतर जे असते फेज 3 जे असते ती रिव्हिजन असते. रिवाइज ऑल द चॅप्टर्स. आतापर्यंत तुम्ही जो पण स्टडी केलेला असेल, वर्षभराचा असेल किंवा आतापर्यंत पहिले 6 दिवसांपर्यंत किंवा 7 दिवसांपर्यंत जो पण तुम्ही स्टडी केलेला असेल त्याचं सगळं रिव्हिजन तुम्हाला करायचे. याच्यात काय येणार, तुमच्या नोट्स येतील, तुमच्या कन्सेप्ट मॅप्स येतील, तुमचे माइंड मॅप्स येतील, तुमचे शॉर्ट नोट्स येतील, किंवा तुमचे फॉर्म्युलाची जी काही बुकलेट असेल ते पण आलं याच्यामध्ये.
त्याच्यानंतर रिवाइज थ्राइस ऑल हाय वेटेज चॅप्टर. आता जसं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ आहे, बायोलॉजी आहे, यांच्यामध्ये कसं असतं की आपल्याला बोर्डन दिलेले असतात की कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे. मग ज्या चॅप्टरला हाय वेटेज आहे त्या चॅप्टरला तुम्ही काय करणार की मॅक्झिमम टाइम रिवाइज करणार. लास्ट डेज मध्ये हीच एक स्ट्रॅटेजी आपण वापरू शकतो की ऍज मच ॲज पॉसिबल जेवढे आपल्याला चॅप्टर रिवाइज करता येतील तेवढे आपण चॅप्टर रिवाइज करण्याचा प्रयत्न करणार. हे झालं. त्याच्यानंतर कीप माइंड मॅप्स रेडी. आता माइंड मॅप्स रेडी का म्हणतोय मी या फेज मध्ये, कारण ज्या वेळेस तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामला समजा एक आता पेपरच्या मध्ये तुम्हाला 2-3 दिवस गॅप आहे, तर त्या गॅप मध्ये तुम्ही काय करू शकता, हे माइंड मॅप्स रेडी करू शकतात. कारण होल सिलेबस कव्हर करताना तुम्हाला 2 दिवस पुरेसे राहणार नाही. कारण जो सिलेबस आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे तो 2 दिवसात तर रिवाइज करू शकत नाही. म्हणून मग त्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय लागणार आहे, तुम्हाला ते माइंड मॅप्स जे असतील ते माइंड मॅप्स तुम्हाला रिवाइज करण्यासाठी कामात पडतील. जे तुम्हाला मध्ये एक्झाम मध्ये जे काही गॅप असेल, जे काही सुट्ट्या असतील, किंवा आता एक्झामच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही एक्झामला सेंटरला जाण्याच्या 2 तास आधी सुद्धा तुम्हाला हे माइंड मॅप जे काही असतील हे माइंड मॅप तुम्हाला उपयोगात येऊ शकतात. त्याच्यानंतर आता मग टू रिवाइज द होल सिलेबस विदिन अ डे, याच्यासाठी मी जे सांगितलं तेच आपण इथे लिहिलेले. तर हे एक टोटल स्ट्रॅटेजी होती फेज 1, फेज 2 आणि फेज 3 साठी. हे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही शेड्यूल आहे तो शेड्यूल बनवू शकता. मग आता हे झाले आपले स्ट्रॅटेजी लास्ट 10 दिवसाची. मग आता तुम्ही याच्यात अजून काय काय करणार, तर याच्यात लक्षात ठेवा तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा लूज होऊ द्यायचा नाहीये. जे आपण वर्षभर प्रॅक्टिस केलेली आहे त्या प्रॅक्टिस केलेल्या याच्यावर तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स दाखवावं लागेल, म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क्स जे काय आहेत ते 90+ त्या वरती जाऊ शकतात. आणि याच्यात मोटिवेशन कमी होऊ देऊ नका, कारण मोटिवेशन कमी झालं तर परफॉर्मन्स कमी होतो, परफॉर्मन्स कमी झाला तर तुमचे मार्क्सही कमी होतील. म्हणून ऑल द बेस्ट. थँक्यू.